आपल्याला माहीत पडलं डायग्राम कशी काढायची हे माहीत पडलं. आता हे करताना थोडंसं लक्षात घ्या. जर समजा मी जगात कुठेही गेलो, मग ते अमेरिका असो किंवा दुसरी कुठलीही कंट्री असो किंवा इंडिया असो, कुठेही गेलं विचारायला की सूर्य कुठल्या दिशेने उगवतो किंवा सन उगवतो त्यावेळेस दिवस होत असतो का दिवस मावळत असतो, हे प्रश्न जर विचारले तर सगळ्यांचं उत्तर एकच राहील. लँग्वेज वेगवेगळी राहील. कोणी सनराईज म्हणणार, कोणी आणखीन काय म्हणणार. ठीक आहे. तर मी सगळ्यांना माहिती आहे की सूर्य उगवला की दिवस सुरू होणार म्हणजे सकाळ असणार आणि सूर्य मावळला की तिथं रात्र होणार. आता जगात मी कुठेही गेलो तरी मला उत्तर असेच भेटणार का? असा कुठला व्यक्ती असेल का की तो म्हणणार की सूर्य उगवला की रात्र होते आणि सूर्य मावळला की दिवस निघतो. मी याच्यामध्ये पागल व्यक्ती, वेळे लोक ते घेत नाहीत, मूर्ख घेत नाही. जर सुजाण व्यक्ती, एखादा हुशार व्यक्ती असेल किंवा जगातल्या सर्व हुशार व्यक्तीला काही ज्यांना काही समजतं ते सगळे उत्तर एकच देतील की सूर्य उगवतो त्यावेळेस सकाळ होते, सूर्य मावळतो त्यावेळेस रात्र होते. बरोबर, फिक्स. आता हे कधीही कोणीही याच्या विरुद्ध सांगणार नाही. का सांगणार नाही याचं कारण समजून घ्या. कारण हे सत्य आहे. बरोबर, सत्य जगात कुठेही गेलं तरी तेच राहतं. सत्य चेंज होत नसतं ना. बरोबर, सगळे ते काय म्हणतो, सगळे त्या गोष्टीला मानतात. सगळ्या गोष्टींसाठी तो एक सारखा आहे. सत्य असं आहे का तुमच्यासाठी सत्य वेगळं आहे, माझ्यासाठी सत्य वेगळं आहे का? सत्य सगळ्यांसाठी सेमच आहे. पण जी गोष्ट असत्य असेल, जी गोष्ट खोटी असेल, बरोबर, जी गोष्ट खोटी असेल ते काय होईल, वेळोवेळी बदलत जाणार. मी एखाद्या व्यक्तीबद्दल विचारलं, हा चोर आहे का? कदाचित कोणी म्हणणार चोर आहे, कोणी म्हणणार चोर नाही. का? कारण ही गोष्ट म्हणजे फिक्स नाही आहे. बरोबर, शोर नाही आहे. तर जगामध्ये सत्य जे काही असेल ते सगळ्यांकडनं काय होईल, टिक केलं जाईल. सगळ्याकडनं एकच सारखं उत्तर येणार. तर असंच लॉजिक इथं लावायचं आहे. जर कोणताही निष्कर्ष, हा जो निष्कर्ष येणार आपला, एखादा निष्कर्ष जर फॉलो होत असेल तर तो सगळ्याच डायग्राममध्ये फॉलो झाला पाहिजे, सगळ्याच आकृत्यांमध्ये फॉलो झाला पाहिजे. जर का तो कोणत्याही एका आकृतीत फॉलो होत नसेल, बरोबर, परत आहे का, जर का तो सेंटेन्स मध्ये की ती वाक्य, हे वाक्य खालचं जे निष्कर्ष, तो निष्कर्ष जर का एका पण डायग्राममध्ये, एका पण आकृतीमध्ये चुकत असेल किंवा खोटा ठरत असेल तर पूर्ण निष्कर्ष काय होणार आहे, आपला रॉंग होणार आहे. समजलं? तो फॉलो होणार नाही. आता फक्त आपल्याला एवढंच बघायचं आहे की निष्कर्ष जो आहे तो कुठं खोटा ठरतो का बघायचा आहे. खोटा ठरला की लगेच त्याला बाजूला काढा. आता पहिले डायग्राम काढून घेऊ. सर्व ट्यूब्स क्यूब्स आहेत. आता सर्व ट्यूब्स ह्या सेंटेन्सला करताना कधी लक्षात ठेवा, पहिला वाला जो आहे तो दुसऱ्याच्या आतमध्ये येणार. बरोबर, सर्व ट्यूब हे काय आहेत, क्यूब आहेत. सर्व ट्यूब हे काय क्यूब आहेत. एकही क्यूब आकाश नाही. एकही क्यूब काय नाही झाला पाहिजे, आकाश झाला नाही पाहिजे. एकही क्यूब हा आकाश नाही. आकाश, एक पण क्यूब काय आकाश नाही. एकही पक्षी आकाश नाही. एकही पक्षी आकाश नाही. बरोबर, हे 3 मी काढलेत. काढायला 2-2, 3-3 डायग्राम काढावे लागतात. बरोबर, 2 किंवा 3च्या वर तर जाऊच नका कधी, 2च वरती आन्सर येतं. आता एकही पक्षी आकाश नाही आपण दाखवलंय. एकही पक्षी आकाश नाही म्हणजे आकाश आणि हे कधीच एक मिक्स नाही झाले पाहिजे. क्यूब आणि आकाश कधीच मिक्स नाही झाला पाहिजे. आता काढायला मला दुसरी डायग्राम पण आहे. कशी बघा, हीच डायग्राम राहू देतो एक उदाहरणार्थासाठी. ट्यूब हे सगळे क्यूब आहेत. क्यूब हा आकाश नाही आहे. ठीक आहे, आणि आकाश मी इथं परत घेतो, कोण होतं, पक्षी नाही आहे. आकाश आणि पक्षी एक नाही आहे, पण पक्षी इकडे क्यूब आणि ट्यूब मध्ये येऊ शकतो. बरोबर, तर पण आपण ते घेणार नाही. का घेणार नाही? कारण त्याचं एक मागे एक लॉजिक आहे, सांगतो. आता पहिले निष्कर्ष बघून घेऊ. एकही ट्यूब पक्षी नाही. एकही ट्यूब पक्षी नाही. एकही ट्यूब पक्षी नाही, बरोबर होतं का? एकही ट्यूब पक्षी नाही, एक पण ट्यूब पक्षी नाही. पण जर समजा मी याच्या अगोदर जी डायग्राम काढली, कुठली, ही वाली, की आता मी ते इंग्लिशमध्ये लिहितो जरा, एक सेकंड. इथं दिसतोय ना, इथं बघ, इथं ट्यूब हा क्यूब आहे. सर्व ट्यूब क्यूब आहे. क्यूब हा आकाश नाही आहे.
आणि मी इथं लिहितो पक्षी, पक्षीचा पी लिहितो, आणि आकाश जो आहे तो पक्षी नाही आहे. समजलं. डायग्राम दुसरी वेळ डायग्राम, ही पण डायग्राम बरोबर आहे, ही डायग्राम पण बरोबर आहे, ही डायग्राम पण बरोबर आहे, चुकीचं काहीच नाही आहे. दोन्ही डायग्राम आपल्याला काढलं तर चालू शकतात. खोटं कशा पण प्रकारे बोलल्या जाऊ शकतं, सेंटेन्स मागं पुढे केले तर चालतात. बरोबर. तसंच डायग्राम वेगवेगळी काढू शकतो. आता हे काय म्हणतं, एकही ट्यूब पक्षी नाही. एकही ट्यूब पक्षी नाही. इथं तर बघायला गेलं तर बरोबर आहे की हा ट्यूब इथं राहिला, ट्यूब इथं संपले आणि पक्षी इथं झाले. पक्षी आणि ट्यूबमध्ये काहीच कनेक्शन नाही आहे. तर एकही ट्यूब पक्षी नाही. तर पहिल्या डायग्राममध्ये काय होतो, फॉलो होतो. आणि दुसऱ्या डायग्राममध्ये एकही ट्यूब पक्षी नाही, इथं चुकीचं होतं. इथं काही ट्यूब काय होत आहेत, पक्षी होत आहेत. म्हणजे ह्या डायग्राममध्ये हे चुकीचं ठरतं. एकही ट्यूब पक्षी नाही, कारण इथं काही ट्यूब पक्षी होत आहेत, म्हणजे हे वाक्य चुकीचं आहे. इथं ते बरोबर आहे का, कारण एकही ट्यूब पक्षी नाही, इथं एकही ट्यूब काय नाही, पक्षी नाही आहे, तर इथं फॉलो होत आहे. मी काय सांगितलं, एका जरी ठिकाणी ते चुकीचं ठरलं की डायरेक्टली काय करून टाका, चूक करून टाका. तर हे आपलं होणार नाही फॉलो. सर्व पक्षी क्यूब असण्याची शक्यता आहे. आता शक्यता विचारलेली आहे. शक्यता बऱ्यापैकी पासच होणार. शक्यताला खूप कमी वेळेस काय होतं, नॉट वगैरे असलं ना, सेंटेन्समध्ये नॉट वगैरे असलं, नॉट म्हणजे नाही, नाही जर हा वर्ड असला तरच शक्यता फॉलो होणार नाही. शक्यतामध्ये काय, सर्व पक्षी क्यूब असण्याची शक्यता आहे. सर्व पक्षी क्यूब असण्याची शक्यता आहे. आता हे सर्व पक्षी जे आहेत हे क्यूब असू शकतात का. तिसरी, आता शक्यतेमध्ये काय करायचं आहे, शक्यतेमध्ये तुम्हाला अशी कोणती एक डायग्राम बनवून बघायची आहे की ती बनवल्यावर हे सेंटेन्स फॉलो होऊ शकतं का. पण ओरिजिनल याला हात न लाव, म्हणजे ओरिजिनल याच्या विरोधात न जाता यांनी सांगितलंय तेवढीच माहिती वापरली, पण अशी एक डायग्राम बनवू शकलो की ज्याने हे सेंटेन्स फॉलो होऊ शकतं. जसं आता हे सेंटेन्स काय, सर्व पक्षी क्यूब असण्याची शक्यता आहे. सर्व पक्षी क्यूब असण्याची शक्यता आहे. तर सर्व पक्षी जे आहेत, मी असं अशी एखादी डायग्राम काढू शकतो का की हे सगळे पक्षी जे आहेत हे सगळे क्यूबमध्ये चालले जातील. तर बघा, एक डायग्राम बनवू शकते. इथं बघू, ठीक आहे, इथं की मी काढलंय ट्यूब, ठीक आहे, आणि क्यूब घेतलाय खूप मोठा, आणि क्यूब आकाश नाही आहे. बरोबर. क्यूब काय, आकाश नाही आहे. आणि मी पक्षी घेतो इथे आतमध्ये, आणि आकाश पक्षी नाही आहे. एकही पक्षी काय, आकाश नाही आहे. आता बघा, सर्व पक्षी क्यूब असण्याची शक्यता आहे. सर्व पक्षी, हे सर्व पक्षी जे आहेत हे क्यूबच्या आतमध्ये गेले. सर्व पक्षी काय झाले, क्यूबच्या आतमध्ये गेले. सर्व पक्षी क्यूबच्या आतमध्ये गेले म्हणजेच सर्व पक्षी क्यूब असण्याची शक्यता आहे. तर हो, आहे. आणि मी सांगितलं शक्यताला दोन डायग्रामची गरज नाही, एका डायग्रामवर पण उत्तर निघू शकतं. फक्त आपल्याला ह्याच्या विरोधात न जाता डायग्राम काढायची आहे. म्हणजे मी आता इथं शक्यतामध्ये आकाशला आतमध्ये घेऊ शकत नाही, कारण काय, एकही क्यूब आकाश नाही. बरोबर. म्हणून याच्या विरोधात नाही जाऊ शकत. पण अशी एक डायग्राम बनवू शकतो ज्याच्यामध्ये पक्षी काय होऊ शकतात, क्यूबमध्ये जाऊ शकतात. आणि ह्यामधील जे हे दिलेत, विधाने जे दिलेत, ह्या विधानामध्ये मी काही चेंज पण केलेलं नाहीये. जसं जी माहिती दिली होती तशीच वापरली. तर एक डायग्राम अशी बनवू शकते. म्हणून हे होते माझं फॉलो, हे सेंटेन्स. दुसरं हे नाही होत. तर जर फक्त निष्कर्ष एक अनुसरतो. आता याचे उत्तर कसे आहेत की एक फॉलो, फक्त पहिला फॉलो होतो का, दुसरा फॉलो होतो का, दोन्ही फॉलो होतात का, दोन्ही फॉलो नाही होत का, आणि दोनपैकी एक फॉलो होतं का, हेच 5 ऑप्शन असतात, वेगळे ऑप्शन नसतात. तर याच्यामधला दुसरा फॉलो होतं. म्हणून आपल्याला जर फक्त निष्कर्ष 2 अनुसरतो की दुसरा जो आहे दुसरा निष्कर्ष जो आहे तो काय होतो, आपला फॉलो होतो, म्हणजे अनुसरतो. म्हणून मग आपल्याला याचं उत्तर काय द्यावं लागेल, जर फक्त एक, म्हणजे बी हे उत्तर असणार आहे आपलं. लक्षात आलं. दुसरं विधान, ठीक आहे. आता दुसरं विधान काय, कोणतेही नृत्यकार अभिनेते नाहीत. कोणतेही नृत्यकार अभिनेते नाहीत म्हणजे जे नृत्यकार असतील आणि अभिनेते असतील ते काय असतील, एकदम वेगवेगळे असतील, मिक्स नाही झाला पाहिजे त्यांच्यामधलं काहीच. कोणतेही नृत्यकार, एन घेतो, कोणतेही नृत्यकार अभिनेते, ए घेतो. कोणतेही नृत्यकार अभिनेते नाही, नृत्यकार नाही अभिनेते यांच्यामध्ये काहीच मिक्स झालं नाही पाहिजे. काही अभिनेते कलाकार आहेत, काही अभिनेते जे असतील ते कलाकार आहेत. काही अभिनेते किती आहेत माहित नाही, काही अभिनेते काय, कलाकार आहेत. KL म्हणजे कलाकार. कोणतेही कलाकार कारागीर नाही.
यातला कोणताच कलाकार जो आहे तो कारागीर KR म्हणजे कारागीर नाही आहे. बऱ्यापैकी मी काय करतो, एकच डायग्राम काढतो. त्या डायग्रामहून जर मला असं वाटतं की दुसरी एखादी डायग्राम बनू शकते, म्हणजे बनवायला पहिलेच बनवू शकतं, पण आपण अगोदरपासूनच कशाला बनवायचं, टाईम कशाला वेस्ट गमावायचा. पहिले एका डायग्रामवर बघायचं, एका डायग्रामवर नाही होत असेल तर दुसरी डायग्राम काढायची. आता बघा खालचा निष्कर्ष, काही कलाकार नृत्यकार नाहीत. काही कलाकार जे असतील ते नृत्यकार नाहीत. आता तुम्ही कोणतीही जगातली आता कुठलीही याच्यात मी म्हणतो की 10 डायग्राम वेगवेगळ्या बनवू शकतात. तुम्ही 10 डायग्राम जरी वेगवेगळ्या बनवल्या तरी हे एवढं राहील की जे अभिनेते आहेत ते कलाकार राहतील, कारण इथं दिलेलं आहे अभिनेते कलाकार आहे. म्हणजे हा पार्ट तुम्ही कितीही डायग्राम काढल्या तरी कॉमन राहणारच आहे अभिनेत्यामध्ये. आता हा अभिनेत्यामध्ये कॉमन आहे, ह्याच सोबत असंही म्हटलेलं की नृत्यकार अभिनेते नाही, अभिनेत्यामध्ये नृत्यकार आला नाही पाहिजे. हा नृत्यकार कोणतीही डायग्राम केली तरी हा अभिनेत्यामध्ये येऊ शकत नाही. अभिनेत्यामधला हा पार्ट आपण बाहेर काढू शकत नाही. म्हणजेच काय की कलाकारांचा हा जो पॉइंट असेल, ही जी जागा असेल, ही कधीच नृत्यामध्ये काय होणार नाही, जाऊ शकणार नाही. नृत्यकारांमध्ये कधीच जाऊ शकणार नाही. काही कलाकार नृत्यकार नाहीत. हो, हे जे कलाकार आहेत, ह्या इथं मी जे डार्क करतोय, हे जे कलाकार आहेत, हे कलाकार कधीच या नृत्यात जाऊ शकत नाही, कारण हे कोणाच्या आतमध्ये आहेत, हे आतमध्ये आहेत अभिनेत्याच्या. आणि अभिनेता कधीच काय होऊ शकत नाही, नृत्यकार होऊ शकत नाही. म्हणून पहिलं वाला जे असेल ते आपलं काय होतं, फॉलो होतं. आता तुम्ही म्हणता असं दुसरी डायग्राम नाही काढली, तुम्ही कितीही डायग्राम काढल्या तरी मी सांगितलं काय होणार नाही. तुम्ही कितीही डायग्राम काढा, ह्या अभिनेता कधीच नृत्यामध्ये जाणार नाही. आणि ह्या अभिनेत्याच्या आतमध्ये जो कलाकार आहे तो अभिनेत्याच्या आतमध्ये असल्यामुळे तो नृत्यात कधी आत जाऊ शकत नाही. म्हणजे आणि हा जो पार्ट आहे, हा जो कलाकार आहे, याला आपण बाहेरही काढू शकत नाही. तो त्यांना कशात पाहिजे, अभिनेत्यामध्येच पाहिजे. अभिनेते कलाकार आहेत, काही अभिनेते कलाकार आहेत. म्हणून तुम्ही कितीही डायग्राम काढल्या तरी उत्तर हेच राहणार. काही कारागीर अभिनेते नाहीत. काही कारागीर, यामधले काही कारागीर जे आहेत ते अभिनेते नाहीत. ठीक आहे. आता एक वेगळी डायग्राम काढतो बघा, परत तीच नृत्य. फक्त त्यांनी जेवढं म्हटलं त्यावेळी आपल्याला काय करता येतं का बघायचं. हे यांनी सेंटेन्स जे दिलंय त्याची अशी एक वेगळी डायग्राम जमते का ते बघायचं की ते पॉसिबल होण्यासारखी. काही कारागीर अभिनेते नाहीत, किंवा इथनं मी सांगू शकतो काही कारागीर अभिनेते नाहीत. हे सगळे कारागीर अभिनेत्यामध्ये जाऊ शकतात का, कारण यांनी काय म्हटलं, कलाकार आणि कारागीर काय पाहिजेत, वेगवेगळे पाहिजेत. कलाकार आणि कारागीर काय पाहिजेत, वेगवेगळे पाहिजेत, एकसारखे नाही पाहिजे. ठीक आहे, एकसारखे नसले पाहिजेत कारागीर आणि कलाकार. तर मग कारागीर आणि कलाकार एकसारखे नसले पाहिजेत, तर मी हीच डायग्राम अशी पण काढू शकतो. काय कोणतेही नृत्यकार अभिनेते नाही, काही अभिनेते कलाकार आहेत, कोणताही कलाकार कारागीर नाही. मी आता फक्त ये मोठा करतो इथला, हा समजा अभिनेता आहे आणि इथं लिहितो कलाकार, कारागीर आणि कोणताही कलाकार हा कारागीर नाही. म्हणजेच काय, हा कलाकार कारागीरमध्ये काय नाही होऊ शकत, जाऊ शकत नाही. काही करा तुम्ही, हा कलाकार कारागीरमध्ये जाऊ शकत नाही. पण कारागीर कुठं असणार ही त्याची मर्जी, तो कुठेही असू शकतो. तो अभिनेत्याच्या आतमध्ये असू शकतो, तो इथं पण असू शकतो, आणि तो एकटा इकडे बाहेर पण असू शकतो. कारागीर इथं पण असू शकतो, कारागीर इथं पण असू शकतो, कारागीर इथं पण असू शकतो. तर कारागीर जो आहे तो कशात आहे, अभिनेत्याच्या आतमध्ये जाऊ शकतो का. काही कारागीर अभिनेते नाहीत. काही कारागीर जे आहेत ते अभिनेते नाहीत. इथं बघितलं, पहिले जे इथं लिहिलं होतं आपण कारागीर. आता काही कारागीर अभिनेते नाहीत. काही कारागीर अभिनेते नाहीत तर बघायला गेलं, ही जर डायग्राम असेल पहिलीवाली, तर पहिल्या डायग्राममध्ये फॉलो होतो. काही कारागीर अभिनेते नाहीत, कुठलाच कारागीर अभिनेता होत नाही. पण दुसरी डायग्राम बघा, ही वाली डायग्राम, ह्या डायग्राममध्ये तो फॉलो होत नाही. आणि एका डायग्राममध्ये जरी तो फॉलो होत नसेल तर आपल्याला काय करावं लागेल, ते सेंटेन्स फॉलो होणार नाही. म्हणून हे जे असेल दुसरंवाला सेंटेन्स काय होत नाही, फॉलो होत नाही. पहिलंवाला सेंटेन्स फॉलो होतं. हे फॉलो होतं, हे फॉलो होत नाही, जर फक्त निष्कर्ष एक अनुसरतो. आता हा जो टॉपिक आहे हा खरंच थोडासा समजायला अवघड जातो, पण एवढा पण अवघड नाही आहे. खरंच सांगतो, थोडंसं फक्त लॉजिक लावायचं आहे की कुठलीही एक अशी डायग्राम बनते का खोटं ठरवायचं आहे. आपण कसं लोकलला खोटं ठरवतो,
हा कसा खोटा आहे, तो कसा खोटा आहे. फक्त त्याच्यात ट्राय करायचं की हे निष्कर्षाला कसं खोटं ठरवता येईल. जर निष्कर्षाला खोटं ठरवता आलंच तर आपलं उत्तर मिळालं. पहिलं बघा, सर्व तळी समुद्र आहे, सॉरी सर्व नद्या समुद्र आहे, सर्व नद्या समुद्र आहे, सर्व तळी समुद्र आहे. आता सर्व तळी समुद्र आहे तर परत बघा, तळी इथं पण येऊ शकता, तळी इथं पण येऊ शकता. ते तुमच्यावरती आहे, तुम्हाला कुठं घ्यायचं आहे. दोन्ही पण बरोबर आहे. मी अगोदर वेगळेच ठेवतो. तर सर्व तळी समुद्र आहे. काही समुद्र महासागर नाहीत. काही समुद्र म्हणजे समुद्राचा एक असा भाग, हा आपण हा भाग घेतो, असं समजू की हा भाग जो आहे समुद्राचा, हा कधीच काय होऊ शकत नाही, महासागर होऊ शकत नाही. समुद्राचा हा भाग, काही समुद्र, हा समुद्राचा हा भाग कधीच महासागर होणार नाही. हा राहिलेला जो भाग आहे तो होऊ शकतो. हे जो आहे ना, हा राहिलेला भाग हा होऊ शकतो, पण हा नाही होणार. ठराविक भाग नाही होणार, पूर्ण बाकी सगळं होऊ शकतं, पण तो ठरलेला आपण जो डार्क केलेला आहे तो भाग कधीच महासागराचा समुद्राचा महासागरात जाणार नाही. काही नद्या तळी नाहीत, काही नद्या तळी नाहीत. इथं बघायला गेलं तर फॉलो होतं पहिली डायग्राम. जर समजा तळ इथं असतं, तर तळ जर इथं असतं तर ह्या दुसऱ्या डायग्राममध्ये हे काय झालं असतं, चूक झालं असतं. बरोबर. जर तळ आपण इथं न घेता इथं घेतलं असतं, ह्या इथं न घेता इथं घेतलं असतं, तर तळ काय झालं असतं, काही नद्या तळी नाहीत. काही नद्या तळी नाहीत, पहिली डायग्राम बरोबर आहे. हे सोडून द्या, काही नद्या तळी नाहीत बरोबर आहे. पण तेच जर समजा काही नद्या तळी नाही आहेत, ठीक आहे, हे तर फॉलो होतं. पण तेच जर समजा तळी इथं असती, तळी जर इथं असतं तर हे फॉलो झालं नसतं. म्हणजे एका ठिकाणी खोटं ठरते. एका ठिकाणी खोटं ठरलंय म्हणजेच काय होतंय, की ते पूर्ण खोटंच आहे. एका ठिकाणी पण खोटं नाही ठरायला पाहिजे, प्रत्येक ठिकाणी खरं यायला पाहिजे. काही महासागर समुद्र नसण्याची शक्यता आहे. काही महासागर समुद्र नसण्याची शक्यता आहे. काही महासागर, ठीक आहे, काही महासागर समुद्र नसण्याची शक्यता आहे. तर असं होऊ शकतं का महासागरचा एखादा पाठ समुद्र नसेल? तिथं ऑलरेडीच होतंय. का? महासागरातला एक पाठ आपल्याला काय करायचा आहे, तो नसणार याची शक्यता आहे का? तर शक्यतेमध्ये काय होऊ शकतं, शक्यतेमध्ये तुम्हाला फक्त हे नियम नाही तोडायचे आहेत, बाकी कशी डायग्राम केलीच चालते. तर मी म्हणू शकतो की आता सध्या जर बघायला गेला, जर महासागर समुद्रापासून दूरच असेल, हा महासागर इकडे एकटा आहे आणि समुद्र इथं संपतो, तर हा महासागरमध्ये हा जो महासागर आहे तो समुद्रात कधीच जाणार नाही. म्हणजेच काय, महासागर समुद्र नसण्याची शक्यता हो आहे. जरी समजा इथं घेतला, हीच डायग्राम बघू आपण अशी घेऊ की हा पार्ट जो आहे तो महासागरात कधीच येणार नाही, हा पार्ट महासागरात येणार नाही. पण हा पार्ट जाऊ शकतो, हा वाला पार्ट जाऊ शकतो, हा नाही जाऊ शकत. ठराविक एक पार्ट आपण काय केला की समुद्राचा तो महासागरात पाठवू शकत नाही. मग महासागरात जो आहे सॉरी काही महासागर समुद्र नसण्याची शक्यता. आता परत महासागर जो आहे तो समुद्र बनवू शकणार नाही. म्हणजे एक अशी डायग्राम बनवू शकतो की जे इथं काय होणार, फॉलो होतात. शक्यतामध्ये बघा, फक्त शक्यतामध्ये तुम्ही कशी डायग्राम बनवली चालते, फक्त हे यांनी सांगितलं ते तसं नको व्हायला, यांनी सांगितलं त्याच्या विरुद्ध नका जाऊ, यांनी सांगितलं तेच फॉलो करा. काही हा जो महासागरचा पार्ट आहे तो समुद्र होऊ शकत नाही, ही शक्यता, अशी पॉसिबिलिटी आहे का? हो आहे. तर दुसरावाला काय होतो, फॉलो होतो. पहिलावाला काय होतो, फॉलो नाही होत. म्हणून जर फक्त निष्कर्ष 2 अनुसरतो. मी मुद्दामून घेताना काय केलंय की क्वेश्चन तुमचे हार्ड घेतले, हार्ड नाही आहेत, थोडेसे समजायला अवघड घेतले. कारण याचं असं आहे की येणारे जे प्रश्न असतील ते आपल्याला कसे करता आले पाहिजे, सॉल्व्ह करता आले पाहिजे. कारण पेपरच्या लेवल हीच लेवल आहे आणि हे खूप सोपे प्रश्न आहेत. फक्त नवीन जे असतील त्यांना खूप अवघड वाटतात. विधाने, काही प्लेट चाकू आहेत, ठीक आहे, काही प्लेट्स चाकू आहेत, ठीक आहे, मराठीतच घेतो इथं. काही प्लेट्स चाकू आहेत, काही प्लेट चाकू आहेत, काही चाकू बाटल्या आहेत, काही चाकू बाटल्या आहेत. होऊ शकतं की यांचं कॉमन हे असं पण होऊ शकतं, काही प्लेट्स चाकू आहेत आणि काही चाकू बाटल्या आहेत. तो ऑटोमॅटिक प्लेट्समध्ये पण चालला जाईल. अनेक बाटल्या वाट्या आहेत, अनेक बाटल्या काय ते वाट्या आहेत. आता परत असंही होऊ शकतं, अनेक बाटल्या हे काय वाट्या आहेत. फक्त त्याचं ब आणि व लक्षात ठेवजा.
हे जाणून बुजून बऱ्याच वेळेस तुम्हाला सेम सेम देतात, जसं प्लेट आणि पोपट. मग पर्पल ऑल पप आपण 2 वेळेस लिहिणार, मग तिथं आपल्याला कन्फ्युजन होणार. ते कन्फ्युजनसाठी दिलेलं असतात. एकसारखे वर्ड, एकसारखे शब्द वापरतात, पप, मम असे. तर काय अनेक बाटल्या वाट्या आहेत, अनेक बाटल्या काय वाट्यात. अनेक असो किंवा छोट्या असो किंवा काही असो, आपल्याला दाखवताना फक्त दाखवायचं आहे म्हणून. काही प्लेट्स वाट्या आहेत. काही प्लेट्स वाट्या इथं आहे का? नाही. आता मी का म्हणतो दुसऱ्या डायग्रामकडे जायचं नाही, कारण जर पहिल्या डायग्राममध्ये फॉलो होत नसेल, समजा मी तुम्हाला सांगितलं माझ्या घरात 5 रूम आहेत किंवा 4 रूमचं घर आहे, एक असं 4 रूमचं घर आहे, आणि मी तुम्हाला जाऊन सांगितलं की जा घरातनं झाडू घेऊन या. आता तुम्ही इथनं आतमध्ये गेला, जर तुम्हाला पहिल्याच रूममध्ये झाडू सापडला तर तुम्ही 4थ्या रूमपर्यंत शोधत जाणार का? जर तुम्हाला पहिल्याच रूममध्ये झाडू सापडला तर तुम्ही 4थ्या रूमवर कधीच झाडू शोधायला जाणार नाही, बरोबर. झाडू पहिल्या रूममध्ये दिसला, झाडू उचलला की लगेच तुम्ही काय येणार, परत येणार. कशाला 4थ्या रूममध्ये जायचं जर झाडू पहिल्याच रूममध्ये भेटला तर? मग आपल्याला काय शोधायचं असतं? सेंटेन्स चुकीचं कुठं होतं का ते शोधायचं आहे. सेंटेन्स चुकीचं कुठं होतं हे शोधायचं आहे आपल्याला. मग सेंटेन्स चुकीचं इथंच झालं ना, पहिल्याच डायग्राममध्ये आपलं सेंटेन्स काय झालं, चुकीचं झालं. मग पुढे ते सगळे इकडे बरोबर झालं, ठीक आहे. आपला नियम काय, एक ठिकाणी चुकला तो चुकला, बरोबर. मग पहिल्याच डायग्राममध्ये जर चुकलो तर बाकीची चेक करण्याची काही गरजच नाही. बाकीच्या सगळ्या जरी डायग्राम बरोबर आल्या तरी पहिलंच चुकलं असल्यामुळे आपण डायरेक्ट काय करणार आहे, चुकच करणार आहे. तसंच हे जसं इथं सांगितलं की झाडू जर पहिल्याच रूममध्ये असेल तर बाकीच्या रूम शोधायची गरज नाही. मग पहिलीच डायग्राम जी केली त्यात हे सेंटेन्स काय केलेलं, चुकलेलं आहे, मग हे फॉलो होणार नाही. एकही प्लेट वाटी नाही, एकही प्लेट जी आहे ते वाटी नाही आहे, ठीक आहे. काही प्लेट्स वाट्या आहेत, एकही प्लेट वाटी नाही, बरोबर. आता हे काय होतं, एकही प्लेट वाटी नाही, एकही प्लेट वाटी नाही, बरोबर आहे. आता इथं जर बघायला गेलं तर एकही प्लेट वाटी नाही हे चुकीचं आहे. पण पहिलं जर बघितलं काही प्लेट्स वाट्या आहेत, काही प्लेट्स वाट्या आहेत, तर हे बरोबर आहे. थोडं आता लक्षात घ्या, इथं सेंटेन्समध्ये जर तेच व्यक्ती दोन नावं सेम वापरले असतील, आणि हे मी तुम्हाला याच्यामध्ये पण इनइक्वॅलिटीमध्ये पण घेतलेलं आहे, हे असंच टाईपमध्ये की हे 2 सिम्बॉल वापरलेले होते. एकतर बाबा तो मोठा असेल, एकतर तो छोटा असेल किंवा मोठा किंवा इक्वल असेल, 2 पैकी एक काहीतरी असेल, त्यावेळेस आपण आयदर वापरतो. आता इथं जर समजा 2च नावं वापरले आणि एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह वापरलं, जसं प्लेट्स वाट्या 2 नाव आहे, प्लेट्स वाटी 2 नाव आहेत, एका ठिकाणी आहेत केलं, एका ठिकाणी नाही केलं, एका ठिकाणी पॉझिटिव्ह, एका ठिकाणी निगेटिव्ह. आता मला एक सांगा, तुम्ही काहीच जेवले नाही आणि तुम्ही पोटभर जेवले, ठीक आहे. या 2 पैकी एक तरी खरं असेल. एक तर तुम्ही काहीतरी जेवले असणार, एक तर तुम्ही काहीतरी जेवले नसणार. आता हे सेंटेन्स तसंच होतं. यांचं सेंटेन्सचं म्हणणं काय बघा, की काही प्लेट्स वाट्या आहेत, काही प्लेट्स वाट्या असतील म्हणले, बरोबर. एक तर जर काही प्लेट्स वाट्या असतील तर हे चुकीचं आहे, एकही प्लेट वाटी नाही, बरोबर. एकही प्लेट वाटी नाही आणि काही प्लेट्स वाट्या आहेत. काही प्लेट जर वाट्या असतील तर एकही प्लेट वाटी नाही, हे काय होणार, चूक होणार. जर समजा एकही प्लेट वाटी नसेल तर काही प्लेट वाट्या असतील, हे चुकीचं होणार. 2 पैकी एक सेंटेन्स होणार. एक तर म्हणजे एका ठिकाणी तुम्ही म्हटलं काही जेवलो, मी काही जेवलो म्हणजे थोडंसं जेवलो असं मला म्हणायचं आहे, आणि दुसऱ्या ठिकाणी मी म्हणतो नाही जेवलो. जर तुम्ही नाही जेवले असणार तर हे काही जेवलो चुकीचं असणार. जर तुम्ही काही जेवले असणार, थोडंसं जेवले असणार, तर हे नाही जेवलो चुकीचं असणार. 2 पैकी एक तर चुकीचं 100% आहे. आता कोणतं चुकीचं आहे हे सांगणं कठीण आहे. का? कारण इथं आपल्याला कळत नाही ही डायग्राम बरोबर आहे का ही डायग्राम बरोबर आहे. पण ह्या 2 डायग्राममध्ये एक सेंटेन्स फॉलो होतं आणि सेम होतं की एकतर काही वाट्या प्लेट्स असतील किंवा काही वाट्या प्लेट्स नसतील. मग त्यावेळेस आपल्याला इथे चूज करायचं आहे की जर ना 1 ना 2 हे नाही वापरायचं. जर 1 किंवा 2 पैकी एक अनुसरतो, म्हणजेच याला आयदर म्हणतात, की एक तर पहिलं बरोबर आहे, एक तर दुसरं बरोबर आहे. 2 पैकी कोणतं बरोबर आहे माहीत नाही, पण 2 पैकी एक 100% बरोबर आहे. कारण जर ते 100% बरोबर नसतं तर इकडे डायग्राम बनल्या नसत्या, बरोबर. तर म्हणून लक्षात ठेवा की तुमचं जर 1 किंवा 2 बरोबर आहे, हेच आपल्याला उत्तर, जे ई उत्तर असेल ते आपलं उत्तर असेल. जे ई असेल ते आपलं उत्तर असेल. सर्व रेडिओ हे इलेक्ट्रिक वस्तू आहे, सर्व टेबल लॅम्प्स हे इलेक्ट्रिक वस्तू आहेत. आता हे करताना सर्व रेडिओ
हे इलेक्ट्रिक वस्तू आहे आणि सर्व टेबल लॅम्प्स ही इलेक्ट्रिक वस्तू आहे. एक तर डायग्राम अशी पण काढू शकतो, अशी पण ठीक आहे, किंवा अशी पण काढू शकतो आपण. इलेक्ट्रिक वस्तू ह्या झाल्या, सर्व रेडिओ आणि सर्व टेबल लॅम्प्स. सर्व रेडिओ आणि टेबल लॅम्प्स एकत्र आहे, हे पण होऊ शकतं. काही रेडिओ टेबल लॅम्प आहेत. काही रेडिओ टेबल लॅम्प आहेत का? इथं नाही होत. काही रेडिओ टेबल लॅम्प आहेत, हो होऊ शकतं. काही टेबल लॅम्प्स रेडिओ आहेत. काही टेबल लॅम्प्स रेडिओ आहेत का? नाही. काही टेबल लॅम्प्स रेडिओ आहेत का? हो. आता पण इथं बघायला गेलं, दोन्ही सेंटेन्स एका डायग्राममध्ये रॉंग होतं. आणि मागचं जे क्वेश्चन होतं त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह होतं ना. काय होतं की आहेत पण होतं, नाहीत पण होतं, दोन वापरले होते तिथं. जसं आता रेडिओ लॅम्प, लॅम्प रेडिओ, इथं ते दोन्ही वापरलेले आहेत. पण इकडे आहेत वापरलं, नाहीत आहेत नाही वापरलं. एका ठिकाणी नाही, एका ठिकाणी आहे. म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह पाहिजे होतं, यांनी दोन्ही ठिकाणी निगेटिव्ह वापरलं. आणि काही रेडिओ टेबल लॅम्प आहेत, टेबल लॅम्प, काही टेबल लॅम्प रेडिओ आहे. या सेंटेन्सचा अर्थ काही वेगळा होतो का? एकच अर्थ होतो. राम जेवला का, राम जेवला का म्हणा, किंवा रामचं जेवण झालं का म्हणा. ठीक आहे. की जे आपण म्हणतो की कर्ता कर्म जे काहीतरी असते ना, ते की तुम्ही सेंटेन्स मागं पुढे केलं तरी अर्थ तोच राहतो. रामने आंबा खाल्ला, राम आंबा खातो, बरोबर. तर या दोघांचा अर्थ काय? एकच आहे, की आंबा आणि राम यांच्यातलं रिलेशन एकच आहे खाण्याचं. तसंच इथं रेडिओ लॅम्प आणि लॅम्प रेडिओ एकच अर्थ होतं. काही रेडिओ लॅम्प आहेत, काही लॅम्प रेडिओ आहेत, अर्थ एकच होतो. म्हणून पहिल्या याच्यात आपण बघितलं, पहिलं सेंटेन्स पण फॉलो होत नाही, दुसरं पण फॉलो होत नाही. म्हणून इथं जर एक ना दोन अनुसरतो, जर ना एक ना दोन अनुसरतो, तर दोन्हीही काय होत नाही? अनुसरत नाही, दोन्ही फॉलो होत नाही. त्याच्या पुढचा प्रश्न, कोणताही मनुष्य माकड नाही. कोणताही मनुष्य, मी म्हटलं डोकं नाही लावायचं, ते म्हणतील ते मान्य करत. कोणताही मनुष्य माकड नाही, या मनुष्य माकडामध्ये येणार नाही. जॉन हा एक मनुष्य आहे. जॉन हा एक मनुष्य आहे. जॉन, ठीक आहे. जॉन झालं, जॉन नाही, जॉन. तर जॉन नाही म्हणसाल नाही तर सर जॉन कुठनं आणली? जॉन. तर जॉन जे आहे, जॉन हा एक मनुष्य आहे. आता हे प्रॉपर सिलॉगचं क्वेश्चन नाही आहे, याच्यामध्ये लॉजिकच लावायचं आहे, ऑन द बेसिस ऑफ सिलॉजिझम, की तुम्हाला सिलॉगच्या बेसिसवरती तुमचं लॉजिक लावायचं आहे. पण हा प्रॉपर सिलॉगचा क्वेश्चन नाही आहे. आता हे काय म्हणतं की कोणताही मनुष्य माकड नाही, कोणताही मनुष्य माकड होऊ शकत नाही. जॉन हा एक मनुष्य आहे, म्हणजे जॉन जो आहे हा मनुष्याच्या आतमध्ये येतो, किंवा थोडाफार पार्ट येईल किंवा काहीतरी. पण हा मनुष्याचा जो भाग असेल हा कधीच माकडामध्ये गेला पाहिजे नाही. जॉन माकड नाही. जॉन माकड नाही. जॉन माकड असू शकतो किंवा नसेल. आता जॉन माकड नाही, जॉन जर का मनुष्य असेल आणि मनुष्य जर माकड नाही, बरोबर लक्षात घ्या. जॉन जर मनुष्य असेल आणि मनुष्य जर माकड नसेल, तर जॉन माकड नाही हे बरोबरच आहे ना. जॉन माकड होणार तरी कसा काय? का? कारण जॉन इब्राहिम आहे, जॉन माकड नाही आहे. नाही, जॉन जो आहे तो मनुष्य आहे, बरोबर. जॉन हा काय? मनुष्य आहे. आणि मनुष्य हा माकड होऊ शकत नाही, म्हणजेच जॉन हा माकड होऊ शकत नाही. समजलं? तर जॉन हा माकड नाही हे बरोबर आहे. जॉन हे माकड नाही हे सेंटेन्स बरोबर आहे. जॉन माकड असूही शकतो, नसेलही नाही, तो नसणारच. का? कारण जॉन हा मनुष्य आहे, आणि कोणताही मनुष्य, जो कोणी मनुष्य बनेल तो कधीच माकड होणार नाही. तर जॉन हा मनुष्य आहे, त्यामुळे तो माकड होऊ शकत नाही. आता हे म्हणतात जॉन माकड असूही शकतो, नाही असू शकतो प्रश्नच येत नाही, तो नाहीच आहे. तर दुसरं वाला चूक आहे, पहिलं वाला बरोबर आहे. जर फक्त निष्कर्ष एक अनुसरतो, हे झालं आपलं उत्तर. ठीक आहे. पदवीधर हा मनुष्य असतो. ठीक आहे. पदवीधर, आता याला ऍक्च्युली डायग्रामची गरज नाही आहे बरं का, पण ते लक्षात घेण्यासाठी इथं करावं लागतं, कारण हे क्वेश्चन थोडे वेगळे आहे. आता पदवीधर हा मनुष्य असतो. पदवीधर हा मनुष्य असतो. ओके. चोर एक पदवीधर आहे. बरं, पदवीधर हा मनुष्य असतो. मला नाही वाटत डायग्रामवर हा येऊ शकतो. पदवीधर हा मनुष्य असतो, तरी बघू. पदवीधर हा मनुष्य असतो. पदवीधर हा मनुष्य असतो. पदवीधर हा मनुष्य असतो. चोर एक पदवीधर आहे. चोर एक पदवीधर आहे. ठीक आहे. चोर पण पदवीधरमध्ये येऊ शकतो, मनुष्य पण पदवीधरमध्ये असू शकतो. आता परत बघा, सर्व मनुष्य, कोणताही मनुष्य असं नाही वापरलेलं आहे, कारण कोणताही मनुष्य नाही आहे तो एक सेंटेन्स वेगळा होतो.
सर्व मनुष्य पदवीधर आहे, हे एक सेंटेन्स वेगळं होतं. आता इथं फक्त प्लेन आपल्याला एवढं सांगितलं आहे की पदवीधर मनुष्य असतो. काही असू शकतात, काही नसू शकतात. चोर एक पदवीधर आहे, चोर एक पदवीधर आहे, तर तो चोर एक पदवीधर आहे, बस एवढं त्याचा अर्थ होतो, त्याच्यामध्ये काही होत नाही. चोर मनुष्य आहे. आता इथं बघायला गेलं तर असं होऊ शकतं की जो मनुष्य पदवीधर आहे, म्हणजेच पदवीधर मनुष्य आणि चोर, चोर आणि मनुष्य. आता जो चोर आहे तोच मनुष्य, जो चोर आहे, जो चोर पदवीधर आहे तोच मनुष्य पण असू शकतो, तर चोर मनुष्य आहे असूही शकतं. पण ह्या डायग्राम मध्ये बघा, इथं नाही आहे, नसू पण शकतं. आपण असं नाही सांगू शकत ना की चोर एक पदवीधर आहे, जो चोर पदवीधर आहे तोच मनुष्य आहे का, अशी कन्फर्मेशन नाहीये. असू पण शकतो, नसू पण शकतो. दोन्ही वेगवेगळं असल्यामुळे आपल्याला गॅरंटीड सांगता येत नाही. मग चोर मनुष्य आहे का, नाही सांगू शकत. काही मनुष्य चोर असतात, काही मनुष्य चोर असतात, असूही शकतात, नसूही शकतात. परत गॅरंटी नाहीये की असणार की नसणार, असूही शकतात आणि नसू पण शकतात. म्हणून जर ना एक ना दोन अनुसरतो, गॅरंटी नाही देऊ शकत. गॅरंटी असते तर आपण उत्तर काय केलं असतं, बरोबर केलं असतं. चोर पदवीधर असतात, असूही शकतात म्हणून. फक्त फर्स्ट डिव्हिजनर व्यक्तींनाच प्रवेश दिला जातो. राम हा फर्स्ट डिव्हिजनर आहे. आता याला डायग्रामची गरज नाही, फक्त लॉजिक लावा. फक्त फर्स्ट डिव्हिजनरलाच प्रवेश दिला जातो. ज्यांच्याकडे तिकीट आहे समजा त्यांनाच गाडीत प्रवास दिला जातो. मग रामकडे जर तिकीट असली त्याला गाडीत बसू देणार का, तुम्हीच सांगा आता. की ज्याच्याकडे तिकीट असणार त्यालाच गाडीत बसू दिलं जाणार, आणि रामकडे तिकीट आहे. रामकडे तिकीट आहे म्हणजे रामला गाडीत बसूच दिलं जाणार. रामला प्रवेश मिळाला आहे म्हणजे रामला प्रवेश मिळाला आहे का, हो 100% मिळाला आहे. का, कारण त्याच्याकडे तिकीट आहे. मी दुसऱ्या उदाहरण सांगतो. फक्त रामलाच प्रवेश मिळाला का, नाही. फक्त रामकडेच तिकीट आहे असं सांगितलं का, बरोबर. फक्त रामकडे तिकीट आहे असं नाही सांगितलं आपल्याला, किंवा रामच फर्स्ट डिव्हिजनर आहे म्हणून असं सांगितलेलं नाहीये. बाकी लोक पण असू शकतील, ते नाही सांगितलं, त्याची गॅरंटी नाहीये. पण हा, त्याला 100% काय भेटलं असेल, आतमध्ये घेतलं असेल किंवा त्याला प्रवेश मिळाला असेल का, कारण त्याच्याकडे तो फर्स्ट डिव्हिजनर आहे किंवा त्याच्याकडे तिकीट आहे उदाहरणार्थ. तर पहिलं वाला सेंटेन्स आपलं फॉलो होतं, दुसरं वाला होत नाही. का दुसरं वाला होत नाही, कारण आपल्याकडे गॅरंटेड इन्फॉर्मेशन नाहीये. तर पहिला निष्कर्ष काय होतो, फॉलो होतो, अनुसरतो. अरे बापरे, पुरुष पापी असतात, खूप मोठं सेंटेन्स दिले. पुरुष पापी असतात, संत हे पुरुष असतात. ओके, पण ते पुढे पण त्यांनी ते लगेच मॅच करून घेतलं, लगेच झाकून टाकलं की नाही बाबा, पुरुष पापी असतात पण संत पण पुरुष असतात. ठीक आहे, म्हणजे लगेच त्यांनी काही अंगावरती रिस्क यूज दिला नाही, लगेच मिटवून टाकलं तिथलं तिथं. पुरुष पापी असतात, पुरुष पापी असतात. आता सगळे पुरुष सांगितलेत का, नाही. काही ठराविक पुरुष सांगितले का, ते पण नाही. संत हे पुरुष असतात, संत. परत सर्व संत पुरुष असतात का, नाही. सर्व पुरुष संत असतात का, असं पण नाही. परत त्यांच्याबद्दल माहिती दिलेली नाही. असतात, काही असतात, काही दिलेले असतील. संत पापी आहेत. संत पापी, जर समजा ही डायग्राम अशी काढली मी, पुरुष पापी असतात आणि पुरुष संत पण असतात. आता बघा, इथं एक कॉमन जागा येते की हा पापी पण आहे, पुरुष पण आहे आणि संत पण आहे. पण इथं बघायला गेलं तर हा पुरुष संत आहे, हा पापी पुरुष आहे, पण मिक्स होत नाही. मग आपल्याकडे गॅरंटीड इन्फॉर्मेशन नाही आहे. संत पापी आहेत, नाही सांगू शकत. इथं होऊ शकतं, इथं नाही होऊ शकत, तर गॅरंटीड नाही सांगू शकत. पापी हे संत आहेत, परत तेच आहे, संत पापी आहेत आणि पापी हे संत आहेत. सेमच, म्हणजे सेंटेन्स एकच आहे, काही फक्त वेगळी मांडणी केली तर सेंटेन्सचा अर्थ एकच आहे की पापी आणि संत एक होऊ शकतात का, तर पापी आणि संत इथं तर होत नाही, इथं होतात. म्हणून आपल्याकडे ठोस असं काही त्याची इन्फॉर्मेशन नाही आहे. तर आपण काय करणार, जर ना एक ना दोन अनुसरतो, जर नॉट 1 and 2 ऑल्सो फॉलो. ठीक आहे, फॉलो होत नसेल तर. त्यानंतर हे थोडंसं परत आता त्याच याच्यावरती येऊ, जसे आपण सुरुवातीला घेतले. काहीच ए बी आहेत, काहीच ए बी आहेत. हे लक्षात घ्या, काहीच ए बी आहेत, सर्व ए बी नाही आहे. ठराविक एच बी आहेत, म्हणजे ठराविक लोकच काय म्हणू शकतो, ठराविक लोकच गुन्हेगार आहेत. सगळे लोक गुन्हेगार नाही आहे. मग जे नाही आहेत त्यांना नेहमी बाजूला ठेवा. म्हणजे काहीच ए बी आहेत, काहीच ए बी आहेत, हा असा एक पार्ट असेल जो मी सुरुवातीला सांगितलं, तो कधीच बी होणार नाही. म्हणजे हा कधीच बी मध्ये जाणार नाही, एवढं लक्षात घ्या. काहीच ए बी आहेत म्हणजे काही पार्ट असा असेल जो कधीच बी मध्ये जाणार नाही.
त्याला आपल्याला साईडला ठेवावं लागेल. तर हा तो एक पार्ट आहे. एचा असा एक पार्ट आहे जो बी मध्ये कधीच जाणार नाही. काहीच ए बी आहेत. कोणतेही बी हे सीचे, कोणतेही बी हे सी नाहीत. कोणतेही बी आणि सीचं काहीच नातं नसलं पाहिजे, काहीच नाही हा, बिलकुल. सर्व सी हे डी आहेत, सर्व सी जे आहेत हे डी आहे. बघा आता सी आणि बीचं नातं नसलं पाहिजे, पण डी आणि बीचं असू शकतं. सर्व बी हे ए असण्याची शक्यता आहे. सर्व बी ए असण्याची शक्यता आहे का? मी काय म्हटलं, हा पार्ट बी मध्ये नाही जाणार, पण पूर्ण बी ए मध्ये येऊ शकतो ना. असं तर होऊच शकतं ना. हीच डायग्राम परत काढू आता. एचा हा पार्ट आणि बी इथं आला आणि ए इथं आला, बरोबर. तर सर्व बी ए असण्याची शक्यता आहे का? हो, सर्व बी जे आहेत ते ए असण्याची शक्यता आहे. सर्व बी काय होऊ शकतात? ए होऊ शकतात. शक्यतामध्ये काय करायचं असते? फक्त ट्रायल. एका ठिकाणी जरी फॉलो होत असेल तर हा ना म्हणजे उत्तर बरोबर आहे. कोणतेही बी हे डी नाहीत, कुठलाच बी डी नाही आहे. आता मी काय म्हटलं होतं, बी आणि सीचं नातं नाही. यांनी काय सांगितलं? कोणतेही बी सी नाही. बी आणि सीचं नातं नाही आहे, पण डी होऊ शकतो. ठीक आहे, कोणतेही बी हे डी नाही, पण एका ठिकाणी होतो एका ठिकाणी नाही होत. म्हणजेच ही डायग्राम परत जर आता अशी काढली, मी ही डायग्राम अशी काढली समजा, की कोणताही बी जो आहे तो सी नाही आणि सर्व सी डी आहे. आता जर समजा डी एवढा मोठा असला तर सर्व सी डी आहे, सर्व सी डी आहे. कोणतेही बी डी नाहीत, कोणतेही बी डी नाहीत, इथं चुकीचं ठरतं. आणि एका ठिकाणी जरी चुकीचं ठरलं तर आपल्याला काय करायचं आहे? ते चुकच म्हणायचं आहे. तर याचं फक्त एक फॉलो होतं, इथं ऑप्शन दिले नाही. काही ए बी नाहीत, काही ए बी नाहीत, सर्व बी हे सी आहेत, सर्व बी हे सी आहेत. आता असं पण होऊ शकतं आणि असं पण होऊ शकतं. काही ए बी नाहीत आणि सर्व बी सी आहेत, बरोबर. दोन्ही बरोबर आहे. सर्व बी इथं पण सी मध्ये येतात, सर्व बी इथं पण सी मध्ये येतात. सॉरी, काही सी हे डी नाहीत. काही सीचा काही पार्ट जो असेल तो कधीच डी होणार नाही, एवढं लक्षात घ्या. सीचा काही पार्ट जो आहे तो कधीच डी होणार नाही. सीचा एक पार्ट असा आहे जो कधीच डी होऊ शकत नाही. काही ए ही सी असण्याची शक्यता आहे का? काही ए, शक्यता विचारलंय तर एक तरी डायग्राम फॉलो झाली तर झालं. काही ए सी असण्याची शक्यता आहे, काही ए सी असण्याची शक्यता आहे. काही ए सी असण्याची शक्यता आहे का? बघा इथं आहे. काही ए सीच्या आतमध्ये येतात ना, काही ए सर्वच येतात, सर्व येतात म्हणजे काही येतातच. काही ए सीची शक्यता असण्याची शक्यता आहे का? हो आहे. एक अशी डायग्राम बनते ज्यामध्ये हे सेंटेन्स पॉसिबल होऊ शकतं, शक्यता होऊ शकते, तर मग हे फॉलो होतं. शक्यतामध्ये परत ऐकून घ्या, शक्यता जिथं असेल तिथं एक जरी सेंटेन्स फॉलो होत असेल तर ते सेंटेन्स फॉलो होतं. रेग्युलरमध्ये एका ठिकाणी जरी ते चुकलं तर सगळ्या ठिकाणी ते काय होतं? चुकतं. सर्व डी हे बी असणे शक्य नाही, सर्व डी हे बी असणे शक्य नाही. सर्व डी जर बी होणे शक्य नाही म्हणतो, असणे शक्य नाही, की सर्व बी जे आहेत हे डी होणार, सॉरी सर्व डी हे बी होणार असं शक्य नाही. शक्य नाही, शक्य होते का बघू. तर शक्य होते. एका ठिकाणी जर समजा हा डी म्हटलं मी, की सीचा काही पार्ट, सीचा काही पार्ट जो आहे तो बी मध्ये, सीचा जो काही पार्ट असेल तो डी होऊ शकत नाही. तर एक डायग्राम अशी बनती बघा, हा डी मी इथे टाकू शकतो, बी इथं घेतोय डी, इथं आहे सी. बघा डीचा परत काही सी हे डी नाही, हा वाला सी जो आहे तो डी नाही आहे. आणि यांनी काय ते शक्य विचारलं, सर्व डी हे बी असणे शक्य नाही. सर्व डी हे बी होऊ शकतात, म्हणजे हा म्हणतो नाही होऊ शकत, पण मी म्हटलं होऊ शकतो, म्हणून हा काय चुकीचा आहे. हा म्हणतो होत नाही म्हणते असं, मग मी काय म्हटलं होतं बाबा बघून घे. अशी एक डायग्राम काढली की तिथं हे काय होतं? फॉलो होतं. तर मग हे काय? हे चुकीचं आहे. तू जे म्हणतो ते चुकीचं आहे, मी करून दाखवलंय की तशी एक डायग्राम बनते. मग इथं काय झालं? ए. तर ए म्हणजे वन इज अ फॉलो, ओनली वन फॉलो, किंवा फक्त एक फॉलो. हो, अशा प्रकारे आपण क्वेश्चन घेतले सिलॉजिझमचे, बरोबर. कन्सिस्टन्सी थोडीशी मागे पुढे झाली, मान्य आहे, त्यासाठी क्षमा म्हणून काही फायदा नाही. चॅनल तुमचं प्रेम तसंच राहतं आहे चॅनलवरती.
इतक्या दिवस व्हिडिओ नसून पण मी मग अधनमधनं चेक केले, तर त्यामध्ये मी बघितलं की व्ह्यूज येत होते. म्हणजेच काय, तुमचं प्रेम कंटिन्युअसली सुरू आहे, हे असंच राहू द्या. तो सिलॉक्सचा ॲक्च्युली मी तर प्रश्न नाही घेतले, प्रश्न घेण्यासोबत ती कन्सेप्ट सांगितली काय आहे. कारण प्रश्न जे व्यक्ती असतील, जे स्टुडंट असतील किंवा जे माझे भाऊ वगैरे कोणीतरी असतील आपले मित्र ज्यांना शिकायचं आहे, त्यांच्यासाठी हे सिलॉक्स इथं कामा पडू शकतं. परत तेच सांगतो, चॅनल जर तुम्हाला वाटत असेल सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. सिलॉक्स कळलं नसेल ते पण सांगा. मला तुमच्याकडनं एक गोष्टीची खूप जास्त अपेक्षा आहे. सबस्क्राईब आणि व्ह्यूजपेक्षा एक गोष्ट जी अतिशय महत्त्वाची, जी मला असं वाटतं की तुम्ही ते सांगायला पाहिजे, ते म्हणजे ह्या व्हिडिओमधले निगेटिव्ह पॉईंट. पॉझिटिव्ह पॉईंट नका सांगू, निगेटिव्ह पॉईंट सांगा की ह्या व्हिडिओमध्ये काय काय, किती किती, कुठं कुठं काय काय चुकलं. कारण जेव्हा हे तुम्ही मला सांगणार त्यावेळेसच इम्प्रूव्हमेंटला कुठेतरी जागा राहणार. तर जेवढं तुम्ही मला सांगणार की हे चुकलंय, ते चुकलंय, मी पुढच्या वेळेस ते तेवढ्या ताकदीने ते बरोबर करण्याचा प्रयत्न करेन. कंटेंटमध्ये काही चुकी नाही आहे एवढं मी गॅरंटी घेतो. पण कधी काय होतं की आपण शिकवत असताना काही गोष्टी अशा आपल्याला प्लॅन नसतात, ते तोंडातून निघून जातात. तोंडातून निघून गेल्यामुळं काय होतं की बऱ्याच वेळेस ते चुकतं पण आणि लक्षात येत नाही. ठीक आहे, पण मी पूर्ण ट्राय करत असतो की ते व्हिडिओमध्ये कुठलीही मिसइन्फॉर्मेशन किंवा चुकीची माहिती गेली नाही पाहिजे. तरी पण तुम्हाला असं कुठं कुठं वाटलं की ह्या व्हिडिओमध्ये हे चुकलंय, ते चुकलंय, बिनधास्तपणे कमेंट बॉक्स आपला खाली पडलेला आहे, तो तुमचाच आहे. तुम्हीच राज्य करा त्याच्यावरती आणि बिनधास्त टाका की सर हे 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 चुकलंय, भाऊ हे हे चुकलंय, मित्र हे हे चुकलंय. जेवढं तुमच्याकडनं फीडबॅक येईल तेवढा चांगला चांगला कंटेंट तुमच्यापर्यंत पोहोचणार. आणि तोपर्यंत पुढचा व्हिडिओ लगेच येईल. तोपर्यंत बाय बाय.